मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि याशिवाय पंकजा मुंडे हे सगळे नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत। नांदेड विमानतळावरून एकाच हेलिकॉप्टरमधून हे सगळे नेते परळीसाठी रवाना झालेत। परळीमधल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला या नेत्यांची उपस्थिती असणार आहे। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आज बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये आयोजन करण्यात आले आणि याच कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सध्या नांदेडमध्ये दाखल झालेत। नांदेड विमानतळावर सर्व नेते दाखल झाल्यानंतर तिथून हेलिकॉप्टरनं हे नेते परळीकडे जाणार आहेत। बीडमधल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। गोविंद शेळके अधिक माहिती देतात आपल्याला। गोविंद, कविता, आपण जे दृश्य बघतोय की हेलिकॉप्टर आता गोपीनाथ गडावरती लँड होत आहे आणि याच हेलिकॉप्टरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या समेत पंकजा मुंडे सुद्धा आलेले आहेत। म्हणजे खतर यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे 2 वेळा मागच्या वर्षभरात बीड जिल्ह्यात आले होते, मात्र तिथे पंकजा मुंडे व्यासपीठावर पाहायला मिळाल्या नव्हत्या। मात्र आज पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला आल्यात आणि या कार्यक्रमाचं अर्थात संयोजन धनंजय मुंडे करतायत। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी या सगळ्या मंत्र्यांचं परळी शहरामध्ये अगदी जोरदार स्वागत करण्याची तयारी केली आहे, जी आता गोपीनाथ गडावरती पोहोच आहेत आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोपीनाथ गडावरती येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतील। त्यावेळी पंकजा मुंडे या सुद्धा त्यांच्या समवेत असतील आणि हे सगळी मंडळी पुन्हा परळी शहरामध्ये जातील। परळी शहरामध्ये काही विकास कामाचा शुभारंभ होईल आणि विकास कामाच्या शुभारंभानंतर शासन आपल्या दारी हा मुख्य कार्यक्रम होईल, ज्या व्यासपीठावरती सदर 5च मुख्य भाषणं होणार आहेत आणि ही 5ही मंडळी आपल्या समोर आहेत, जे मुख्यमंत्री, त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एवढीच मंडळी या व्यासपीठावर बोलणार आहेत। त्यामुळे आज जरी हा कार्यक्रम सार्वजनिक शासकीय असला तरी सुद्धा याला एक राजकीय किनार सुद्धा असणार आहे। ती कशी असणार आहे हे बघण्यासाठी मात्र आपल्याला काही वेळ थांबावा लागेल। हा कार्यक्रम शासकीय असला तरी पंकजा मुंडे जर व्यासपीठावर बोलणार असतील तर मात्र हा कार्यक्रम राजकीय किनार असलेला आहे हे म्हणायला नक्की जागा आहे। आता जे दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यांमध्ये एक हेलिकॉप्टर आपल्याला दिसते। भगवानगडावर हे हेलिकॉप्टर दाखल झाले। गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन त्यानंतर हे सगळे नेते कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होणार आहेत। परळीमध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, महाराष्ट्र शासनानं पूर्ण केलेले विविध प्रकल्प, महाराष्ट्र शासनाला सुरू करायचे असलेले प्रकल्प अशा अनेक गोष्टींचा समावेश केला जातो। काही लाभार्थी असतील विविध योजनांचे तर त्यांना योजनांच्या लाभाचा वाटप सुद्धा याच कार्यक्रमामध्ये केलं जातं आणि महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। आज बीडमधल्या परळीमधल्या या कार्यक्रमाच्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तर उपस्थित आहेतच, शिवाय बीडमधले राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित आहेत, कृषी मंत्री सुद्धा आहेत ते, आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती आहे। गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि गेल्या 2-1 दौऱ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पंकजा मुंडे यांची उपस्थिती दिसली नव्हती। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती, पंकजा मुंडे यांच्या या कार्यक्रमामध्ये होणारं भाषण, यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाला एक राजकीय वळण सुद्धा आहे का याबद्दलच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात। बीडमधल्या परळीमध्ये काही वेळातच या कार्यक्रमाची सुरुवात होतीये। मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री हे सध्या बीडमध्ये पोहोचलेत। नांदेड विमानतळावर अगोदर विमानाने प्रवास झाला आणि त्यानंतर विमानाने प्रवास झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं हे सगळे नेते सध्या परळीमध्ये पोहोचलेले आहेत। पुन्हा एकदा गोविंदकडे जाऊयात पुढची अपडेट घेण्यासाठी। गोविंद, कविता, आपण जे दृश्य बघतोय सध्या की या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 4 जण आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका साईडला बसलेत, तर अजित पवार यांच्या समवेत पंकजा मुंडे बसल्यात आणि हे कदाचित परळीच्या इतिहासामध्ये सुद्धा पहिल्यांदा होत असेल की पंकजा मुंडे यांच्या एकूण राजकीय प्रवासामध्ये जर मागच्या काही दिवस आपण बघितले, त्यांच्या सभा असतील, त्यांचे कार्यक्रम असतील, त्यामध्ये एक गोष्ट कायम सातत्यानं समोर आली आहे। ते कार्यकर्ते सुद्धा बोलून दाखवतात आणि स्वतः पंकजा मुंडे सुद्धा बोलून दाखवायचे की त्या पक्षामध्ये नाराज आहेत आणि त्यामुळे इतर पक्षाच्या कार्यक्रमामध्ये त्या फारशा महाराष्ट्रातल्या दिसल्या नाहीत। आज मात्र शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असताना परळीमध्ये भाजप राष्ट्रवादी सोबत ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपण बघतोय की आता ही सगळी मंडळी परळीमध्ये पोहोचले आणि त्यामुळे कार्यक्रम जरी सार्वजनिक किंवा शासकीय वाटत असला तरी ह्याला राजकीय किनार असणारच आहे। अर्थात ती राजकीय किनार कशी असेल किंवा ती बोलून दाखवतील का हे आपल्याला आता थोड्या वेळाने कळू शकेल। आणखी एक बाब गोविंद आपल्याला इथे ध्यानात घ्यायला हवी की नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये जिथे भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं, त्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे या महाराष्ट्रातनं मोठी जबाबदारी निभावत होत्या आणि मध्य प्रदेशचे यश हे केंद्रीय स्तरावरच्या भाजपसाठी सुद्धा प्रचंड महत्त्वाचं आहे। या सगळ्याची किनार याला आहे की नाही याबाबत सुद्धा चर्चा नक्की होतील। पण आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी, अजित पवार यांची गोपीनाथ गडावर ही पहिलीच उपस्थिती की अगोदर कधी अजित पवार आले होते इथे?
यापूर्वी अजित पवार कधी गोपीनाथ गडावर आल्याचे आठवत नाही. मात्र बाकी इतर मंडळी म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री झाल्यानंतर किंवा यापूर्वी सुद्धा ते कधीही गोपीनाथ गडावरती आले नव्हते. पण आज बघतो आपण की गोपीनाथ गडावरती एकनाथ शिंदे सुद्धा आले, अजित पवार आले, सुप्रिया सुळेमध्ये येऊन गेले होते किंवा उद्धव ठाकरे पण आले होते. मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यापूर्वी कधी आले नव्हते. कदाचित हे एक पहिल्यांदा दृश्य पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच कदाचित की ज्या हेलिपॅडच्या बाजूलाच अगदी गोपीनाथ गड आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस ही सगळी मंडळी येते त्यावेळेस त्यांच्यासमोर पंकजा मुंडे असणं हे त्या अर्थानं वेगळं आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की काही दिवसा म्हणजे पूर्वी जो काही निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं लागला त्यानंतर होणार ही सगळ्यात मोठी पहिली सभा असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वी जो निकाल लागला आणि त्यानंतर राज्यामध्ये एकत्रित राष्ट्रवादी आणि भाजपचा कोणताही कार्यक्रम झालेला नाही आहे. आणि त्यामुळे आज जिथे 50,000 पेक्षा जास्त लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे त्यांच्यासमोर हे सगळी मंडळी एकत्र आल्यानंतर काय बोलेल हे पाहणं मोठं औत्सुक्याचं असणार आहे. पंकजा मुंडे जर व्यासपीठावर बोलणार असतील तर त्यांच्या भाषणाकडे तर सगळ्यांचं लक्ष असेलच, अर्थात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही काय बोलतात याकडेही लक्ष असेल. पण धनंजय मुंडे पंकजा मुंडे एका व्यासपीठावर येणं, देवेंद्र फडणवीस ज्या व्यासपीठावर आहेत त्या व्यासपीठावर पंकजा मुंडे असणं, महाराष्ट्र राज्य शासनाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पंकजा मुंडे असणं, बीडच्या राजकारणासाठी आजचा हा दिवस त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातोय. गोपीनाथ गडावर हे सगळे नेते सध्या आले होते आणि त्यानंतर आता बीडमधल्या परळीमध्ये या सगळ्यांचं आगमन होईल आणि काही वेळातच परळीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंकजा मुंडे यांनी नांदेडपासून एकाच हेलिकॉप्टरनं प्रवास केला. हेही विशेष मानावं लागेल कारण गेल्या काही दिवसांपासून रादर काही महिन्यांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा भाजपच्या वर्तुळामध्ये होत्या. पंकजा मुंडे हा पक्ष बदलणार का असाही प्रश्न त्यांना वारंवार विचारला जात होता आणि त्यामुळे पंकजा मुंडे या सगळ्या नेत्यांसोबत एकत्र आल्यामुळे बीडकरांच्या तर भुवया उंचावल्यातच आहे, पण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही याची चर्चा सुरू झाली आहे. बीड म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठीचं होम ग्राउंड. खरं तर ही दोघं भावंड मात्र राजकीय घडामोडींमुळे किंवा दोघांनी राजकीय वाटा वेगवेगळ्या चोखाळल्यामुळे दोघांमध्ये राजकीय वैमनस्य काही काळासाठी निर्माण झालं होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. मात्र गेल्या 4-4.5 वर्षात महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे दोघंही ज्या ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते ते पक्ष एकत्र आल्यामुळे आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सुद्धा एकत्र दिसू लागलेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सणावारांच्या निमित्तानं असतील, धनंजय मुंडे यांनी घेतलेली शपथ असेल त्या निमित्तानं असेल, हे दोघंही एकत्र दिसले होते आणि आज हे एक मोठं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसते जिथे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे तर आहेतच पण देवेंद्र फडणवीस हे ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तिथे पंकजा मुंडे यांची उपस्थिती आहे. खरं तर या अगोदरचे 2 दौरे जे देवेंद्र फडणवीस यांचे बीडमध्ये झाले होते जसं गोविंदने आता आपल्याला सांगितलं तर त्या कार्यक्रमांमध्ये पंकजा मुंडे यांची उपस्थिती नव्हती. भाजपच्या अनेक मोठ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून पंकजा मुंडे बाजूला असल्याची चर्चा सुद्धा अनेकदा सुरू होती आणि आता हे जे दृश्य बघतोय अजित पवार गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करताना. खरं तर अजित पवार ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या अगोदर होते अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामधलं राजकीय युद्ध हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, अजित पवार बाहेर पडले आणि अजित पवार हे सध्या भाजपसोबत आहेत आणि आज बीडमध्ये परळीच्या कार्यक्रमाला येत असताना अजित पवार हे सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोविंदकडे जाऊयात. गोविंद, मला वाटतंय इथला कार्यक्रम गोपीनाथ गडावरचा पूर्ण झालाय की अजून काही कार्यक्रमाचं इथे आयोजन आहे? नाही, गोपीनाथ गडावरती फक्त गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यापुरताच हा कार्यक्रम होता. मात्र एक चित्र आणखी आम्ही जे बघितलं आता ते असं होतं की ज्यावेळी हेलिपॅडवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उतरले त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच गाडीमधून इथपर्यंत आले. त्यामुळे हे जे बदललेलं राजकारण आम्ही बीडचं बघतोय कारण एक राजकारण असं होतं जे टोकाचं विरोधात होतं किंवा मतभेद होते ते मात्र आता कुठेतरी वेगळ्या वळणावर जाताना पाहायला मिळते आणि त्यामुळे मागच्या काही दिवसापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जे एकत्रित येत आहेत ते चित्र पाहायला मिळतंय ते आणखी वृद्धिंगत होत आहे. आणि हे होत असताना ज्या देवेंद्र फडणवीसांच्या व्यासपीठावरती पंकजा मुंडे जाणं टाळत होत्या त्याच देवेंद्र फडणवीसांसोबत ते एका हेलिकॉप्टरमध्ये आल्या. त्यामुळं हा कार्यक्रम मी म्हणतोय तसं की अगदी शासकीय असला तरी याला राजकीय मोठी किनार आहे कारण या राजकारणामध्ये या दिवसाचे किंवा या
चित्राचे राजकारणामध्ये उद्या वेगळे परिणाम होतील असं म्हटलं तर कदाचित ते चुकीचं ठरणार नाही. कविता, 2019ची विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या भाजपमधून काहीशा साईडलाईन केल्या जातात का अशी चर्चा होती. याशिवाय पंकजा मुंडे यांनीही स्वतःची नाराजी फार लपवून ठेवली नव्हती. ती नाराजी भाजप नेत्यांबद्दल तर होतीच. धनंजय मुंडे यांच्यासोबतचं त्यांच्या राजकीय गणितं ही सुद्धा महाराष्ट्रापासून लपून राहिलेली नव्हती. मात्र महाराष्ट्रात सत्तेची गणितं जशी बदलत गेली तसतसं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधलं राजकारणही बदलत गेलं. बीडही त्याला अपवाद नव्हता आणि बीडमधलं राजकारण कसं बदललं याचं हे दृश्य स्वरूप आता आपण पाहतोय. पंकजा मुंडे या एकनाथ शिंदे यांचा सत्कार करतानाची ही दृश्य. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावर या सगळ्या नेते नतमस्तक झाले आणि त्यानंतर या सगळ्या नेत्यांचं स्वागत करताना त्यांचा सत्कार करताना पंकजा मुंडे. गोविंद, मला वाटतं हे सुद्धा काहीसं वेगळंच दृश्य आहे. अगदी कविता, हे जे दृश्य जे आपण बघतो की आम्ही यापूर्वी गोपीनाथ गडावरती अनेक राजकीय पक्षांचे मोठे नेते येताना बघितलेत. म्हणजे सुप्रिया सुळे सुद्धा याच गोपीनाथ गडावरती आल्या होत्या, उद्धव ठाकरे सुद्धा आले होते, किंवा राज्याच्या राजकारणामधले वेगवेगळे मोठे नेते जे कधी परळी अथवा बीडचा दौरा करत असतील त्यावेळेस ते गोपीनाथ गडावरती जातात. मात्र आत्ताचं जे दृश्य आपण बघतोय ते वेगळं आहे. कारण या दृश्यामध्ये एक तर पंकजा मुंडे यांच्या समवेत धनंजय मुंडे स्वतः आहेत, कारण ते यापूर्वी कधीही एकत्रितपणे गोपीनाथ गडावरती आल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. दुसरं चित्र आहे जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीत राहून सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये मतभेद होते जे कायम समोर आलेले होते. ते दोन्ही राजकीय नेते आज आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या चित्रामध्ये दोन वेगवेगळ्या राजकीय घटना आहेत. एक धनंजय मुंडे सोबत पंकजा मुंडे, दुसरी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंकजा मुंडे. आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम परळीमध्ये होत असताना या ठिकाणी खरं तर शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना बोलण्यासाठी, त्यांना लाभाचं वाटप करण्यासाठी ही सगळी मंडळी आली आहे. मात्र हे होत असताना इथलं राजकारण मात्र लपू शकलं नाही आणि ते आपल्याला आता आपल्यासमोर पाहायला मिळत आहे. कविता, आणि त्याची ही दृश्य रूप आत्ता आपल्याला समोर दिसते. आलेल्या सगळ्या नेत्यांचं पंकजा मुंडे यांच्याकडनं स्वागत केलं जाते, सत्कार केले जाते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. अजित पवार यांचा सत्कार पंकजा मुंडे यांनी केला. त्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला, स्वागत केलं. त्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही शॉल देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन पंकजा मुंडे यांनी त्यांचं बीडमध्ये स्वागत केलं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन आज बीडमधल्या परळीमध्ये करण्यात आले. त्यासाठी सगळे नेते सध्या बीडमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र कार्यक्रमाच्या स्थळी जाण्या अगोदर हे सगळे नेते गोपीनाथ गडावर आले. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या स्मृतीवर नतमस्तक होण्यासाठी आणि त्याच वेळेस पंकजा मुंडे यांनी या सगळ्या नेत्यांचं स्वागतही केलं. ही थेट दृश्य गोपीनाथ गडावरून आपण पाहतोय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांचीही देहबोली, या दोघांचंही एकत्रित प्रवास करणं, यामुळे या दोघांमधलं राजकीय अंतर जे खूप जास्त होतं काही महिन्यांपूर्वी ते आता कमी होतंय की काय असा प्रश्न पडतोय. पण या प्रश्नाचं उत्तर कदाचित हो असं द्यावं लागतंय या दृश्यांकडे बघून. गोविंद, अगदी होच द्यावं लागेल, कारण हे एवढ्या तुम्हाला येत नाहीये. तर इथून पुढे ही सगळी मंडळी ज्या व्यासपीठावर जाणार आहेत त्यामुळे आजचं भाषण जे असेल ते पंकजा मुंडेंचं असेल, धनंजय मुंडेंचं असेल अथवा देवेंद्र फडणवीसांचं असेल, हे वेगळं असेल. कारण गोपीनाथ मुंडे यांच्या गावामध्ये, म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने जे शहर ओळखलं जातं त्या शहरामध्ये आल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस त्यांच्याविषयीची भावना काय व्यक्त करतात हे बघावं लागेल. हे करत असताना पंकजा मुंडे यांच्या बाबतीत ते काय बोलतील का, किंवा ह्या दोघांबद्दल ही धनंजय मुंडे काय बोलतील, या सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण इथं आलेली जी मंडळी आहे ती खरं तर फार सर्वसामान्य लोक आहेत. मात्र हे जरी सर्वसामान्य लोक असले तरी बीडचं राजकारण, राज्याचं राजकारण या सगळ्या लोकांनी जवळून बघितलेलं आहे. आणि त्यामुळे त्या लोकांसमोर गेल्यानंतर ही मंडळी केवळ शासकीय बोलतील अथवा लाभार्थ्यांसंदर्भात बोलतील असं नाही, तर कदाचित ते राजकीय पण बोलतील. आणि मला वाटतं की हे राजकीय जे बोलतील ते उद्याच्या राजकारणावर परिणाम करणार असेल. आणि ही आणखीन काही बोलकी दृश्य धनंजय मुंडे स्वतः गाडीचं सारथ्य करतात, ज्या गाडीमध्ये अजित पवार हे सुद्धा बसलेले दिसत आहेत. कार्यक्रमस्थळी ही गाडी रवाना होते. काही वेळापूर्वी जसं तुम्ही गोविंद सांगितलं, एकाच गाडीतून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी प्रवास केला आणि त्यानंतर आता जी गाडी धनंजय मुंडे चालवत आहेत त्याच गाडीमध्ये अजित पवार हे सुद्धा बसलेले दिसत आहेत. मला वाटते पंकजा मुंडे सुद्धा त्याच गाडीमधनं प्रवास करतायत. गोविंद, हो, आपण बघतो की ही एकच गाडी आहे ज्यामध्ये धनंजय मुंडे हे गाडी चालवत आहेत. या गाडीमध्ये पुढच्या सीटवरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेत, मागच्या सीटवरती अजित पवार बसलेत आणि ही देवेंद्र फडणवीस बसलेत, जे आता इथून निघून पुढे परत हेलिकॉप्टरनी परळी शहरामध्ये पोहोचणार आहेत. पण हे पोहोचत असताना या सगळ्या नेत्यामध्ये जी काही चर्चा होते
जी सगळी मंडळी कदाचित चर्चा करत असेल ती राजकीय असू शकते, कारण स्वाभाविक आहे की एवढी मोठी राजकीय नेते एकत्र आल्यानंतर जे इथे येऊन अगदी सहज न बोलता जातील किंवा ते केवळ सार्वजनिक किंवा शासनाच्या ह्याच्यावर बोलतील असं अजिबात नाही. तर आपण म्हणतो की मुख्यमंत्री बोलतायत. गोपीनाथ मुंडे साहेबांचे आमच्या अतिशय मैत्रीचे संबंध होते. एक लोकनेता म्हणून त्यांनी काम केले आणि आज या ठिकाणी त्यांच्या स्मृतींना वंदन करायला आम्ही आलोय. विनम्र अभिवादन त्यांना करायला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि आमच्यामध्ये कायमच चांगले ऋणानुबंध होते, चांगले संबंध होते. त्यामुळे आज बीडमध्ये जेव्हा आलो त्यावेळेस त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आम्ही गोपीनाथ गडावर आलो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काही वेळानंतर व्यासपीठावर भाषण होईल, त्यावेळेस आपली सविस्तर भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मांडतीलच. पण पुन्हा एकदा अजित पवार हे गाडीतून खाली उतरलेले दिसत आहेत आणि धनंजय मुंडे सुद्धा. बहुतेक गाड्यांची अदलाबदल होतीये. आधीच्या गाडीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले होते, ती गाडी बदलण्यात आलेली आणि पुढच्या गाडीमध्ये आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसलेत. गाडीचं सारथ्य पुन्हा एकदा धनंजय मुंडेच करताना दिसत आहेत. एक गोष्ट बीडमधला कार्यक्रम होत असताना आणखीन नमूद करावी लागेल की काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचे अत्यंत तीव्र आणि हिंसक पडसाद हे बीडमध्ये उमटले होते. नेत्यांची घरं लक्ष्य करण्यात आली होती जमावाकडून, मराठा आंदोलकांकडून, आणि त्यानंतर बीडमधलं राजकीय वातावरणही तप्त झालं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम, बहुधा ते सगळं आंदोलन झाल्यानंतर हा कार्यक्रम होतोय, इतक्या मोठ्या स्तरावरचा शासकीय कार्यक्रम, आणि त्यामुळे सुद्धा या कार्यक्रमामध्ये त्याचे काही पडसाद तर उमटत नाहीत ना, याकडेही लक्ष नक्की असेल. त्यामुळे बीडचं राजकारण आणि बीडची एकूण सामाजिक आत्ताचं वातावरण या सगळ्याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय. काही वेळापूर्वी जेव्हा गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी हे सगळे नेते गेले होते त्यावेळेस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामधलं हस्तखेळतं वातावरणही सगळ्यांच्या नजरेतनं सुटलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.